तर तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक साडी आणि रिजनेबल रेटमध्ये कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी आहे आणि मिशो साडी हॉल आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, शेवटपर्यंत नक्कीच बघा, हा व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व ग्रेट आहेत. तुमच्यासाठी घेऊन आले मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायचा आहे. माझ्या चॅनल नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळेल. तर जास्त बडबड न करता त्याला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट साडी आहे सिल्क साडी आहे, कॉटन सिल्क कापड आहे या साडीचा आणि तुम्हाला एका साईडने मी फोटो सेंड करून दाखवेल. आणि खूप सुंदर साडी आहे, कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, ब्लॅक आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. छान अशी बॉर्डर आहे आणि याला छान असं गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे पिंक बॉर्डरवर आणि याच्या खूप सुंदर दिसते साडी वेअर केल्यावर, तुम्ही बघू शकाल. आणि मी ट्रायल करून दाखवेल एका साईडने. आणि याला छान अशी मोराची डिझाईन दिली आहे, गोल्डनमध्ये बुट्टे दिले आहे पूर्ण साडीभर आणि खूप सुंदर हलकी आहे पण दिसायला भारी आहे ही साडी. आणि आणि कमी प्राईसमध्ये आहे, 500च्या आतमध्ये ही साडी आहे. तर नक्कीच तुम्ही असं परचेस करू शकता. या मकर संक्रांतीमध्ये अशी ही साडी घ्या, जेणेकरून तुमच्या कमी किमतीमध्ये चांगली तुमचा फेसवर छान उठून दिसेल ही साडी. आणि हा पदर आहे, हा पदर दिला आहे छान आणि याचा ब्लाऊज पीस दिला आहे पिंक कलरचा, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही 3/4 स्लीव आणि मेगा स्लीवचं ब्लाऊज तुम्ही नक्की शिवू शकता, असं ही ब्लाऊज आहे. आणि मी जेवढी तारीख करीन तेवढी कमीच आहे साडीची आणि अतिशय सुंदर साडी आहे, नक्कीच परचेस करू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, नक्कीच चेकआउट. मूव्हिंग ऑन नेक्स्ट साडी ही खूप सुंदर साडी आहे आणि याची बॉर्डर आहे थोडी वेगळी बॉर्डर आहे. म्हणजे याला छान अशी जास्वंदची फुलं आहे, त्याच्यामध्ये अशी डिझाईन दिली आहे ब्लॅक, गोल्डन आणि व्हाईट कलरचा आणि अशी मरून कलरची पट्टी दिली आहे बॉर्डर. आणि छान असं कॉपर गोल्ड कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे या साडीला आणि साडी ही खूप अंगावर खूप उठून दिसते. नक्कीच तुम्ही अशी साडी परचेस करू शकता. आणि साडी कलेक्शनमध्ये अशी साडी नसेल तर नक्कीच परचेस करा. आणि मला तर नाही वाटत की अशी साडी तुमच्याकडे असेल. तर आधी मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते. हा डार्क मरून कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि अशी बॉर्डर दिली आहे, तुम्ही स्लीवला लावू शकता ही बॉर्डर. आणि खूप सुंदर बॉर्डर आहे आणि जास्वंदची फुलं तर आणखी उठून दिसतेच. आणि छान आहे ही स्टार्टिंगचा आहे पोर्शन. आणि नेक्स्ट आहे खालचा जो पोर्शनची बॉर्डर आहे सेम तसेच वरच्या पोर्शनची बॉर्डर आहे सेम. आणि बॉर्डर सेम आहे, रुंदीला आणि लांबीला सेम आहे. आणि साडीवर पूर्ण भरीव बुट्टे दिले आहे, व्हाईट आणि तांबा गोल्डन कलरचे बुट्टे दिले आहे आणि खूप सुंदर साडी आहे. आणि वेअर तर लवकरच होतात आणि जास्त कडक पण नाही साडी आणि थोडा स्मूथ आहे आणि छान आहे. कॉटन सिल्कमध्ये कापड आहे, खूप सिल्क नाही कॉटन मिक्स आहे आणि छान आहे. खूप अतिशय सुंदर अशी साडी आहे, वेअर केल्यावर तर आणखी छान दिसते, तुम्हाला तर वेअर करून दाखवेल. आणि पदर हा भरीव आहे, तुम्ही वन साईडी पदर ठेवाल तर पदर हा उठून दिसेल आणि फेसला छान दिसते साडी. आणि नक्कीच तुम्ही अशी परचेस करू शकता. प्राईज ही 700-750ची प्राईज आहे साडीची आणि मी तुम्हाला मेन्शन करून पण देईन एक्झॅक्ट प्राईस काय आहे तर. आणि नक्कीच परचेस करू शकता ही साडी, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. आहे छान अशी विठ्ठल रुक्माईची छान असे सुंदर अशी साडी आहे आणि पदर हा बघा तुम्हाला दाखवते, छान असं विठ्ठल रुक्माईचं छान अशी दिली आहे पदर. आणि खूप सुंदर साडी आहे आणि प्युअर पैठणी सारखी साडी आहे. पैठणीचा हे प्राईज हा 1000च्या वरती येते, पण हे 800-900च्या आतमध्ये असलेली साडी आहे, नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आणि तुमच्याकडे अशी साडी नसेलच, खूप जास्त महिलाकडून अशी साडी नसेल तर नक्कीच परचेस करा. आणि छान असं कॉपर गोल्ड कलरची बॉर्डर दिली आहे, बुट्टे दिले आहे, फ्लावर्स दिले आहे, पूर्ण भरीव आहे. खालचा पोर्शन पण तो सेम बॉर्डर आहे आणि तुम्ही बघू शकता ही साडी ही पूर्ण भरीव आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण भरीव. आणि खालच्या आणि हा मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज हा छान असा विठ्ठल रुक्माईचं पोस्टर दिला आहे छान आणि धाग्यामध्ये दिला आहे, ते अजिबात निघणार नाही.
आणि छान आहे. तुम्ही स्लीवला 2 दिले आहे. तुम्ही दोन्ही स्लीवला छान असे तुम्ही बॉर्डरला, स्लीवला, ब्लाऊजला वर्क करू शकता आणि छान दिसते आणि युनिक पॅटर्नची साडी आहे. तुम्ही आषाढी एकादशीला पण नेसू शकता ही साडी. आणि नाहीतर मग तुम्ही ह्या नवीन तिडवा असेल, संक्रांती असेल तुमच्यावरच, या वाणामध्ये ही साडी तुम्ही नक्कीच नेसा आणि छान दिसते, अतिशय सुंदर दिसते. आणि वेअर केल्यावर तुम्हाला सांगते, वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते साडी. प्युअर पैठणी सारखी साडी आहे आणि कमी किमतीमध्ये आहे आणि चांगली क्वालिटी आहे. तर नक्कीच परचेस करा. मी तुम्हाला सांगते, डोळे बंद करून तुम्ही परचेस करा. आणि कपड्याची क्वालिटी 10/10 आहे. आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. नेक्स्ट साडी आहे, नेक्स्ट पैठणी साडी आहे आणि पैठणीचा पदर, साडीचा पदर मी तुम्हाला दाखवते. रेड कॉम्बिनेशनमध्ये, रेड गोल्डन पिंक कलरचं पूर्ण भरीव पदर आहे आणि रेड कलरची बॉर्डर आहे छान. आणि त्याला गोल्डन कलरची कॉम्बिनेशन दिलं आहे, छोटे छोटे बुट्टे दिले आहे गोल्डन कलरचे. साडी पूर्ण भरीव आहे, तुम्हाला दाखवते. साडी पूर्ण भरीव आहे आणि खालचा जो पोर्शन हा बॉर्डरचा, तो सेम तसाच पोर्शन आहे वरचा पण. आणि पूर्ण साडी ही पूर्ण भरीव असल्यामुळे ब्लाऊज दिला आहे रेड कलरचा आणि छान अशी बॉर्डर दिली आहे आणि खूप सुंदर प्लेन ब्लाऊज आहे. प्लेन ब्लाऊज असल्यामुळे तो तुम्ही वर्क आरी वर्क वगैरे हेवी वर्क करू शकता या साडीवर, आणखी उठून दिसते. आणि 3/4 स्लीव नक्कीच ब्लाऊज शिवू शकता. आणि कमी प्राईज आहे या साडीची. साडीची प्राईज शायद 800-700च्या आतमध्येच आहे आणि पैठणीसारखा लुक आहे. आणि कपडा आहे कॉटन सिल्कमध्ये आणि खूप सुंदर छान कपडा आहे आणि वसरणार अजिबात नाही आणि कमी किमतीमध्ये छान येत असेल, नक्कीच परचेस करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. नेक्स्ट साडी आहे सिल्वर कलरची बॉर्डर असलेली साडी. आता नवीन ज्यांचं वाण राहते तर त्यांनी सिल्वर कलरचं पण बॉर्डरवाली साडी घेतली पाहिजे. कारण आपण ज्वेलरी वेअर करतो, मोत्याची ज्वेलरी वगैरे वेअर करतो. आता तिडव्याची ज्वेलरी येतात, तशा कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही सिल्वरवाली बॉर्डर साडी नक्कीच परचेस करू शकता आणि वेअर पण करू शकता नक्कीच. आणि छान आहे, बॉर्डर मोठी आहे, छान चौडी बॉर्डर आहे. खालचा पण जो पोर्शन आहे तो पण चौडी आहे, कारण सेम वरचा पोर्शन आहे, सेम खालचा पोर्शन आहे. आणि साडीवर छान असे सिल्वर कलरचे बुट्टे दिले आहे आणि याच्यावर छान अशी मोत्याची ज्वेलरी, ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे वेअर करू शकते. साडीचा ब्लाऊज दिला आहे, सिल्वर कलरचं बॉर्डर दिले आहे आणि रेड कलरचा, मरून रेड कलरचा ब्लाऊज पीस दिला आहे. तर तुम्ही ह्या साडीवर रेड कलरचा पण ब्लाऊज हा वाला पण शिवू शकता ब्लाऊज. नाहीतर मग तुम्ही सिल्वर कलरचा पण ब्लाऊज वेअर करू शकता आणि ब्लॅक कलरचा पण ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. आणि छान आहे. आणि थोडंसं तुम्ही स्टोन वर्क पण करू शकता या साडीवर. आणि गोल्डन वर्क नको करा, ब्लाऊजवर स्टोन वर्क करू शकता ब्लाऊजवर आणि छान दिसते. हेवी लुक द्या, जेणेकरून तुमची साडी ही नक्कीच उठून दिसेल. आणि कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी आहे. हा साडीचा कपडा आहे कॉटन सिल्कमध्ये आहे, नक्कीच परचेस करू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. नेक्स्ट लास्ट साडी आहे, मी वेअर केलेली साडी आहे. साडीचा कपडा आहे कॉटन सिल्क आणि कॉपर गोल्ड कलरचा कॉम्बिनेशन दिलं आहे. मी तुम्हाला एका साईडने दाखवून देईल. ही मोठी बॉर्डर आहे आणि छान आहे, युनिक आहे, पैठणीसारखा लुक नाही, वेगळी साडीसारखाच लुक आहे हा. आणि खूप सुंदर दिसते साडी. साडीवर तुम्ही गोल्डन कलरची ज्वेलरी वगैरे वेअर करू शकता. या साडीचा ब्लाऊज आहे ब्लॅक कलर आणि ब्लॅक कलर तुम्ही ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता, नाही तर गोल्डन कलर ब्लाऊज वेअर करू शकता. कॉपर गोल्डन कलर, मी तो गोल्डन कलर वेअर केला, माझ्याकडे नव्हता अवेलेबल, तर तुम्ही असा गोल्डन कलरचा ब्लाऊज पण नक्कीच वेअर करू शकता. आणि ज्वेलरी तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. गोल्डन कलरची तर तुमची सोन्याची ज्वेलरी पण नक्कीच वेअर करू शकता या साडीवर आणि छान दिसते, नक्कीच वेअर करा. आणि तर एवढ्या साड्या आहे, एवढ्या साड्यामधून तुम्हाला सर्वात जास्त कोणती साडी आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.